झोपण्याआधी पाळण्याची अजून एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, जी फक्त 2 मिनिटाची आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडला आहे. ती म्हणजे अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड. दिवसभरात काय काय झालं त्याच्यासाठी देवाचे आभार मानणं आणि जे नाही झालं ते ऑलरेडी झालं आहे असं समजून ते देवाकडे त्याच्यासाठी थँक्यू बोलणं. हे आणि अफर्मेशन, जी गोष्ट स्पेशली आपल्या मुलांमध्ये कमी आहे असं आपल्याला वाटतं, ती उलट्या अर्थाने बोलून त्याचं अफर्मेशन करणं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या दिवशी तुम्हाला वाटलं की तुमची मुलगा एखाद्या गोष्टीला घाबरले, तर उलटं बोलायचं की थँक्यू सो मच युनिवर्स, की एवढी शक्ती तू माझ्या मुलीला दिली आहे किंवा तू मला दिली आहे की मी ह्या गोष्टीला नाही घाबरत. ह्या गोष्टीने माझ्या मुलीच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून आला. ती खूप कॉन्फिडंट बनली, खूप फिअरलेस बनली. खूप हळू आवाजात बोलणारी मुलगी आता खूप स्पष्टपणे स्वतःची मतं मांडू शकते. सो प्लीज ही सवय तुम्ही नक्की अप्लाय करा. अफर्मेशन, ग्रॅटिट्यूडला फक्त 2 मिनिटं लागतात, पण तुमच्या मुलांचं आयुष्य बदलून जाईल. आता गेले 3 वर्षांपासून माझी मुलगी ते करत आहे. ती आता 6 वर्षाची आहे. सो जेव्हा ती 2.5-3 वर्षाची झाली होती तेव्हापासून आम्ही अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड करतो आणि माझ्या 1 वर्षाच्या मुलीसाठी तर मी गर्भसंस्कारापासून अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड पाळते. सो हे तुम्ही नक्की करावं, असं माझी मनापासून इच्छा आहे. त्याच्याने तुम्हाला नक्की बदल दिसेल. तुम्हाला एक्झॅक्ट मी काय अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड करून घेते रोज, हे जर हवं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि गर्भसंस्कार रिलेटेड तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल माझ्याकडून तर तेही मला कळवा.